ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। अभ्यास करता करता खेळता आलं पाहिजे आणि खेळता खेळता अभ्यास झाला पाहिजे। खरं तर दप्तरच नको अशी शाळा कुठे असेल तर मला तिथे जायला आवडेल, अगदी पहिल्यापासून सुरुवातही करायला आवडेल अशा शब्दात कवी संदीप खरे यांनी दप्तराच्या ओझ्याला विरोध केलाय। दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी सकाळ माध्यम समूहानं उपक्रम हाती घेतलाय। त्या अनुषंगानं संदीप बोलत होता। त्याच्याशी खास बातचीत केली आहे आमचे पुण्याचे प्रतिनिधी स्वप्नील बापट यांनी। शाळा म्हणजे दप्तराचं ओझं असं गेल्या काही वर्षातलं सातत्यानं दिसणारं चित्र आणि त्यावर टीका पण होती आणि त्यामुळे शाळेत जाऊन शिक्षणात रमण्यापेक्षा त्या दप्तरामुळे दमणच जास्त होतं आणि हेच दूर करण्यासाठी सकाळ माध्यम समूहानं एक मोहीम हाती घेतली की दप्तर याचं ओझं कमी व्हायला पाहिजे। हेच एका वेगळ्या पद्धतीने वेगळ्या अर्थात आणि वेगळ्या शब्दात मांडले ते संदीप खरेंनी। आपण त्याच्याशी बोलू आणि त्याच्याकडनं जाणून घेऊ। हे सगळं लिहिताना अगोबाई डगोबाईमध्ये ही कविता आहे। काय वाटलं पहिल्यांदा, नेमकं काय मनात आलं होतं की हे कशा पद्धतीने मांडलं पाहिजे, काय दिसतंय चित्र नेमकं तुला? अरे हा माझा तर अनुभव होताच स्वतः भोगलेला आणि माझ्या मुलीच्या रूपाने तो पुन्हा एकदा मला दिसला डोळ्यांनी। आणि तिचं तर ठीक आहे, पण मी काय विद्यार्थी तर बघतो काही शाळांमधले, तर मला असं वाटतं विद्यार्थी आहेत का बालमजूर आहेत। म्हणजे एवढाली मोठी मोठी दप्तरं पाठीवरती आणि ती चाललेली असतात। तर मला म्हणजे आता कसं आहे की यातले तज्ज्ञ लोक जास्त सांगू शकतील की नक्की कशा प्रकारे केलं पाहिजे, पण मी एक पालक म्हणून तर एवढं नक्की सांगू शकतो की ते कमी झालं पाहिजे। आता कसं करायचं, काय करायचं याच्यावरती अनेक पर्याय निघू शकतात, त्याच्यावरती चर्चा होऊ शकतात, पण या प्रश्नाचा खरंच विचार व्हावणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं। कारण की खरंच मी कोळी मुलं असतात रे, काय त्यांना असं त्यांना दप्तरं पाठीवरती दिली, इतक्या लहान वयात जर का पाठीवरती एवढं ओझं आलं तर मोठेपणी काय व्हायचं। तर सुचलं हे की हा विषय मांडायला हवा असं म्हणून, तर तेव्हा अशा कुठल्या गोष्टी तुला दिसल्या की ज्या तुझ्याही लहानपणी होते आणि आत्ता पण आहेत? म्हणजे ते ओझं तर आहेच, पण अजूनही असं काय आहे की जे इतक्या वर्षात नाहीच बदललेलं? नाही, दप्तर हा तर एक कॉमन मॅटर आहेच आहे, परंतु मला स्वतःला जे वाटतं की मला जे शिक्षण अपेक्षित होतं की हे जास्त काय म्हणतात की क्रियाशील शिक्षण हवं थेअरीपेक्षा सुद्धा। म्हणजे मला स्वतःला जर का नुसत्या पुस्तकातले फिगर बघून हरितद्रव्य शिकवण्यापेक्षा जर खरंच पान दाखवलं असतं कोणीतरी, तर मी कदाचित डिप्लोमा झालो तो डिग्री घेतली असती इंजिनिअरिंगमध्ये। म्हणजे मजेचा यातला भाग आपण सोडून देऊ, पण मला खरोखर असं वाटतं की मुलांना सगळेच प्रकार आपण हाताळून द्यायला पाहिजेत। मग ते चिखलात काय म्हणतात भांडी बनवणं असो, मातीची शिल्पकला असो, काय वाटेल ते असू दे, पोरं मातीशी निगडीत झाली पाहिजेत, मातीमध्ये रुजली पाहिजेत, मातीतनं वाढली पाहिजेत असं मला वाटतं। आणि त्यांना खूप गोष्टी करायला आवडत असतात। म्हणजे मला पण आठवतं आहे आमच्या लहानपणी टी व्हीला किंवा रेडिओला हात लावायचा नाही अशी एक ताकीद असायची खूप जणांच्या, म्हणजे आमच्या पिढीच्याच असं पण म्हणूया। तर होतं असं की त्यांनी यंत्राचा धसकाच बसला, मग आता पटकन कॉम्प्युटरवरची बटणं दाबू का नको असं होतं। तर मला वाटतं की तुम्ही जितकं ओपन कराल मुलांना, जितक्या वेगवेगळ्या गोष्टी खेळून द्याल, ते चुकतील, पडतील, धडपडतील, पण मला वाटतं की ते जास्त चांगलं शिक्षण होईल। आणि अशी कुठली शाळा असेल तर मला आज पण विद्यार्थी म्हणून जायला आवडेल, पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायला आवडेल। मग तिथं दप्तर कसं पाहिजे? तिथे दप्तरच नको खरं सांगायचं तर तिथे जावं। तिथे कदाचित मला जे अभ्यासाला पाठ्यपुस्तकं म्हणतात ते तिथेच कदाचित मला मिळण्याची सोय असावी किंवा एखादा धडा असावा। आणि मी म्हटलं तसं की तिथेच अभ्यास करावा, तिथे शिकावं आणि घरी आल्यानंतर घरचं राहावं। मग तिथे पण 8 तास घालायचे, घरी आल्यानंतर सुद्धा 2 तास होमवर्कमध्ये डोकं घालायचं, मग आम्ही खेळणार कधी? बरं आता असंही नाही की परसदारामध्ये प्रत्येकाच्या मैदान आहेत, मग खेळायला सुद्धा कुठेतरी जायला लागतं म्हटल्यानंतर गर्दीत उडवायला लागते, त्याला अर्धा तास लागतो। खूप एकामध्ये गुंतत गेलेले प्रश्न आहेत। तर मला असं वाटतं की एक छान शाळा जिथे जावं, सकाळी मस्त खेळावं, अभ्यास करावा, अभ्यास करता करता खेळावं आणि खेळता खेळता अभ्यास करावा खरं तर, आणि तिथेच मस्त डबा बिबा खाऊन छान आनंदात घरी यावं आणि आपापल्या खेळायला लागावं असं मला वाटतं। अशी कुठली शाळा असेल तर सांगा मला। नाही, त्या शाळेत तुझ्याबरोबर मलाही यायला आवडेल, कारण ते ओझं नको असेल तर आपण आपल्या मनातलं काहीतरी शिकू शकू छान। आणि हेच सगळं एका वेगळ्या अर्थाने तू त्या कवितेमध्ये पण मांडलेस। तुझ्याकडनं ती कविताही ऐकायला आवडेल आणि त्यानिमित्ताने ते सगळं जे ओझं आहे ते फक्त गद्यात न राहता थोडंसं काव्यातनंही आम्हाला ऐकायला आवडेल। अगोबाई ढगोबाईसाठी जी कविता लिहिली होती तीच म्हणतो
इवली इवली पाठ आणि लटलटणारे पाय, इवली इवली पाठ आणि लटलटणारे पाय, एवढ्या मोठ्या दप्तरातून नेतेस तरी काय, एवढ्या मोठ्या दप्तरातून नेतेस तरी काय, रोज करतेस वया पुस्तक ढीग ढीग गोळा, शिकणे म्हणजे रमणे नाही दमणे झाले बाळा, पंख असून पाखरू चाले घासत घासत पाय, एवढ्या मोठ्या दप्तरातून नेतेस तरी काय, पाठीवरती घेऊन अवघ्या भूगोलाचा भार, एक माणूस शास्त्रे आणि भाषा झाल्या फार, तुझ्यापेक्षा जड तुझे ज्ञान होऊन जाय, एवढ्या मोठ्या दप्तरातून नेतेस तरी काय, इवली इवली पाठ आणि लटलटणारे पाय, एवढ्या मोठ्या दप्तरातून नेतेस तरी काय. हे अगदी समर्पक वर्णन जे होतं ना, की एक माणूस आहे आणि किती भाषा आणि किती शास्त्र असेल, पण हे सगळं शिकणं आवश्यकच आहे. फक्त ते ओझ्याशिवाय शिकता आलं ना तर त्यातली ती गंमत कायम राहील. आणि त्यांनी जसं कवितेत म्हणलं की ते रमणं जे आहे, दमण्यापेक्षा ते रमणं असेल तर त्या शिक्षणातला आनंद मिळेलही सगळ्यांना आणि त्याचा खऱ्या अर्थाने पुढच्या पिढीला तो उपयोग पण होईल. कॅमेरामन संपत मोरेसह स्वप्नील बापट, साम TV, पुणे.